त्या तिथे दाखल झालेले आहेत. त्यानंतर मग जर आपण पाहिलं तर काही प्रमाणामध्ये दिल्ली पोलिसांचे जे जवान होते ते खूप मोठ्या प्रमाणावरती या संपूर्ण परिसरामध्ये डिप्लॉय करण्यात आले होते आणि पॅरामिलिटरीचे जवान या संपूर्ण परिसरामध्ये डिप्लॉय करण्यात आले होते आणि त्यांनी सोनम वांगचुक यांना सोबत घेऊन गेलेले. आता या सगळ्याला ही परवा दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली, त्याची पार्श्वभूमी आहे का हे देखील तपासावं लागेल. त्याचं कारण असं आहे की त्या सुनावणी दरम्यान सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी घेतली जावी, त्यांच्यावरती कोणत्याही स्वरूपाचा दुष्परिणाम होऊ नये अशा स्वरूपाची एक मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली होती. त्यावेळी केंद्र सरकारने अशी भूमिका घेतली की आम्ही या संपूर्ण उपोषणस्थळी आता जास्तीचे डॉक्टर्स ठेवू, दिवसातून 3 वेळा त्यांचं चेकिंग करू आणि त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही किंवा त्यांच्या आरोग्य. सोमेश, मी तुम्हाला अगदी थोडंसं थांबवते पुन्हा, कारण आपण ही दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय. ज्यावेळी ही धडक कारवाई करण्यात आली त्यावेळी नेमकं काय वातावरण जंतर मंतरवर निर्माण झालं होतं आपण पाहूयात.